हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. मी आहे सोनल. सान्वी सुयश ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज मी बनवते शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर शेवग्याच्या शेंगा कट करून घेतले, वरची थोडंसं साल काढून घेतली आणि ते थोडंसं मीठ टाकून उकडायला ठेवून घेतलं. तोपर्यंत इकडं लसूण, आपलं शेंगदाणे भाजायला घेतले. त्याच्यातच थोडासा एक कांदा टाकला अर्धासा आणि 2-3 कट केलेले खोबऱ्याचे तुकडे टाकले आणि 2-4 लसूण टाकलं. मस्तपैकी त्याला फ्राय करून दिलं. कधी कधी वेगवेगळं ट्राय करत राहावं लागतं, त्याच्यामुळे छान लागते भाजी. मग असं म्हणलं आज चला ह्या पद्धतीनं करून बघावं. तर ते झालं होतं. त्याच्यामध्ये मग काढून घेतं प्लेटमध्ये, थंड व्हायला ठेवून दिलं आणि त्या कढईतच तेल ओतून मग जिरे मोहरी टाकली, मग कढीपत्ता टाकला आणि जे वाटण मी बनवून ठेवलं होतं, म्हणजे ते आपलं लसूण काय म्हणतात, शेंगदाणे, खोबर, लसूण, अद्रक याची जी पेस्ट बनवली आणि ती पेस्ट तेलामध्ये टाकली. त्यात मग लाल तिखट, हळद आणि मीठ टाकलं आणि थोडासा आपला जो गरम मसाला असतो तो गरम मसाला टाकला आणि छानपैकी त्याला एकदम म्हणजे तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं पाणी टाकून. हे बघा, तेल सुटत आलेलं आहे. त्याला वरती छान झापून ठेवलं होतं. मग तेल सुटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी थोड्याशा शेंगा टाकल्या आणि थोड्या शेंगा अगोदर शिजवून घेतल्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक करा. बाय बाय. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.